तर पब्लिक आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. तर भावानो, हा पुतळा जो आहे तर आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा म्हणून ओळखला जाणारा पुतळा आहे. आणि हा पुतळा कोण्या जागी आहे तर कमेंट मध्ये नक्की सांगा. माहित नसलं तर चला सांगतो, मग व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहावा. तर पब्लिक सकाळ सकाळी उठलो आणि सकाळ सकाळी उठल्यानंतर सगळ्या मैफिल मध्ये बसून बघा मस्त पैकी खिचडीवर ताव मारला. खिचडीवर ताव मारल्यानंतर आपल्याला लगेच जायचं होतं आपले सकाळचे नाश्त्याचे डबे घेऊन. मग काय नाश्त्याचे डबे ते ठेवलो आणि थेट आलो बघा साईडवर आल्यानंतर डबे ते टेकवले आणि टेकवल्यानंतर थेट बघा आपण गेलो बघा आंब्याच्या बाग मध्ये. असा राडा केला का नाही आज सांगूच नाही. असा पैसा घेऊन सुद्धा असा आंबा भेटणार नाही. असा आंबा खालो हा उगा ना हो माय. क्या क्या बात कर रहे हैं? मग आलो कॅम्पवर असं येऊन गाण टेकलतो की तेवढ्यातच आला पाटलाचा फोन की आपल्याला किल्लारीला जायचे म्हणून. मग काय डिझेल ते टाकून घेतलं, पाटलाला उचललं थेट आलो बघा निलंगा दिशेनं लांब जाण्यामध्ये आल्यानंतर तिथं थांबलो मस्त पैकी जिलेबी थंडगार ते घेतलं. तुम्हाला जे म्हणत होतो आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जे आहे तर लांब जाण्यामध्ये आहे ते आपल्या महाराष्ट्रातला 1 नंबरचा पुतळा आहे भावांनो. तर त्यांचं दर्शन ते घेऊन थेट आलो बघा आपल्या किल्लारीमध्ये आल्यानंतर तिथं लेबरचं पशी आलो. लेबरचं काम ते झालं तर मग काय त्यांना बसविलं गाडीमध्ये बसविल्यानंतर थेट निघालो बघा वलांडीकडे निघाला बघा. हे आलत 90 घ्यायला. मग काय तिथला डायरेक्ट स्कॅनरच घेऊन आलत की ह्यानं पण. मग तिथून आलो बघा थेट आपल्या लांब जाण्यामध्ये असा चहाचा गोड घेतला. मग जरा बरं वाटलं. मग आलो थोर माकणीमध्ये आल्यानंतर भावानो तिथं लेबरला ते सोडलं आणि तिथून आलो बघा थेट तळेगावमध्ये बघा अशी भेळ ते घेतलं तर भूक लागल ते. तर बघा मागचे लेकर कसे करायला उगा न माय ब्लॉगर म्हणते तर. मग पाटलाला सोडलो त्यांच्या घरी थेट आपल्याला निघालो कॅम्पवर आल्यानंतर बघा डॉगेश भाई कसे आहेत आपले हे जे आहेत ते वॉचमॅन आहेत. मग त्यांना चपाती ते टाकली गाडीमध्ये बसलो भावांनो. तर आपला ब्लॉग थोडा सुद्धा आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.